माझिया प्रियाला प्रीत कळेना. तुझे एवढे फॅन्स आहेत माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि सगळ्यात जास्त सुखावणारी गोष्ट कोणती आहे माहिती? सगळं जग ज्याच्यासाठी वेड आहे ना तो फक्त माझ्यावर प्रेम करतो. हा, पहिली गोष्ट बरोबर आहे. काय अभि, लव्ह यू शमिका. थँक्यू सो मच. अगं, या सगळ्यामध्ये आपण आशू आणि तिच्याबरोबरचा तो मुलगा कोण होता विसरलोच. मला काही कळत नाहीये रे. मी एक फोन करून विचारू का तिला? विचार. तू अजूनही त्या मुलाचं नाव सांगितलं नाहीयेस मला, ज्याच्यामुळे आयुष्याच्या इतक्या लास्ट स्टेजला जाऊन तू परत आलीस, ज्याच्यावर तुझं जीवापाड प्रेम होतं आणि फसवलं त्याने तुला. हे बघ आशुधी, आता तुझी मेमरी परत येऊन इतके महिने झालेत. निदान आता तरी सांग ना ग. अगं तू काय शमी हे फोनवर काय मुलांविषयी बोलतेस? तू तर मॅट्रिमोनीलाच उघडलंस रियासारखं. माझी मेमरी परत आली तरीही मी त्या मुलाला विसरलीये ग. शमी तसं काही नाहीये, डोंट वरी. आणि आता हा विषय बास हा. मी कधीही तुझ्यापासून काही लपवलंय का? नाही जय, मला खूप भीती वाटते रे. मी शमिकापासून आजपर्यंत काहीही लपवलं नाहीये. ती मला खूप प्रश्न विचारत होती आणि मी उत्तरच देऊ नाही शकले. आशू, तू या सगळ्यासाठी स्वतःला का जबाबदार ठरवतेस? हे बघ, वेळ आली ना की आपण शमिकालाच काय सगळ्यांनाच काय ते खरं सांगून टाकू. आता मिठाईचं दुकानच आमच्या घरी आल्यानंतर मग तू गोड खातोस, जास्त खातोस असं म्हणणं चुकीचं आहे की नाही? हे बघ, तुला आईंचं सगळं ऐकायला लागतं. हल्ली तुझं गोड खाणं वाढलंय ना, ते पूर्ण बंद करायचंय. तू कळलं ना? अच्छा. अभि, हे बघ, उगाच आई बघते ना. डोंट वरी, माझा कोटा मी पूर्ण करून घेईनच. मला तुझ्यावर संशय नाही घ्यायचा. मग काय? मला कळत नव्हतं की तू डॅडच्या मॅटर मध्ये काय एवढा इन्व्हॉल्व होतोय. हा, कारण की मी मूर्ख आहे. मी एक खूप मोठा इमोशनल फूल आहे. मी तुला ते पेपर्स, ते डिटेल्स याच्यासाठी शोधायला सांगत होतो की आपल्याला डॅडच्या टेन्शनचा मागचं कारण कळलं असतं. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे ते त्यांचं जेवण, ते त्यांच्या औषधी सुद्धा वेळेवर घेऊ शकत नाहीये. आपण त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो असतो, त्यांना हेल्प केली असती. पण नाही, तुम्ही बायका आहे ना, कुठल्याही गोष्टीची वाकडी बाजूच तुम्हाला पहिली दिसते. छकुली, बघितलंस ना तुझ्या मामा मामींकडे? त्यांना म्हणावं चला आता बाहेर, मी सगळे कधीपासून वाट बघतोय तुमची. अभि, शमिका, देव करू आणि तुम्ही कायम असेच आनंदी राहा. बरं शमिका, तू त्या घरी कळवलंस ना? नाही म्हणजे सगळे येतात ना? हो, सांगितलंय मी. आशुदीशी आताच थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं माझं. ती आणि डॅड पण येणार आहेत. बरं झालं. चला, मला खूप काम आहे. तुमचं चालू आहे.